संसार करण्यात काय मजा आहे? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात काय मजा? 23 तास 45 मिनिटं संसार करा, फक्त 15 मिनिटं रोज द्यावा लागेल. बाकी हे तुमच्याला पुढे चालू हे चालल्या घेण बांगला बांधून मना चुकला 15 मिनिटं द्यावा लागेल. तुम्ही सुद्धा 15 मिनिटं येतात ते सासऱ्यावर धावायचं सुनाची आणि महिला म्हणजे सूनबाई वगैरे आलं ना, तुम्ही जरा स्वतःला कमी नका घेतो. तुम्ही इंग्रजीचं ऐकत ना, सूनबाई थोडी बिघडली ना निवडू द्या, थोडी धावती घालून म्हणून ती बोलू द्या. तुम्ही थोडी कळता तुझ्या सुनाला अशी सून येईल का किती की तिथं भांडण मिटवायचं असेल तू फक्त जम तुम्ही सहन करा काय होतं. आणि आपली लोक सहन करायला 31 वर्ष एवढे लोकांचे बोलणे सहन करतो काय करतो. सहन करा फायदा होईल. पहिली मुलगी विरहिणी, तिचा नवरा आहे खराब, तिला काय नांदायचं नाही. आणि आजचा कीर्तन भोपाळीतला असल्यामुळं आपल्याला तिचा विचार काही करायची गरज नाही. आता दुसरी मुलगी आहे बुद्धी. बुद्धी बुद्धी कोणती? बोला बोला, नाव देणार ठेवावं लागते. बोला कोणती? बुद्धी. ती आली ह्या गावात जन्माला. या गावात आता ह्या गावचा पोलीस पाटील माने, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष माने, या गावचा लोकनियुक्त सरपंच माने आणि या गावचा कारभारी माने. बरोबर आहे का नाही? हे आहे का नाही? तो थोडा नादी आहे. कोण गेला मामा त्याला एक प्रियशी आहे. याच गावात गल्लीत तर गल्लीत नपडे आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजो आता. प्रियकर कोण? मन. आणि प्रियशी कोण? इच्छा. दोघांचं एकमेकावर प्रेम याच्यात बरं का. आणि त्यांनी केला आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणजे जत्रा होती. दोघांची भांडण झालं याच्यात प्रेम. आता ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. कोणच्या? मनाच्या. पण तिला माहीतच नाही हगडी न पुसकी. आता ठीक बसलं. कोण? मन. म्हणजे तिला बाळ होणार नाही, तिला बसला धोका. मग आता सगळ्या पोरी उतरल्या कीर्तनातल्या पोरीनं. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही. मुलं कधीच धोका देत नाही. पोरं धोका देत नाही. त्यांची बाजू मी घेतो. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही. मिळाली तर धोका देते का? तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला देत नाही मुलं धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगणार? आईला सांगणार नाही, बाबाला सांगणार नाही. बाबाला तर वारा लावून गेला. मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सपोर्ट अभ्यास करा. आता तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. शेतात काय माझा सगळा. आणि ती पोरगी आली वया. कोण? बुद्धी. हे तिचं करायचं लग्न. पण पोरगी पांढरंगाची आहे, कारण हे शरीर कोणच आहे. आता बाप पोरगी पाहायला गेला. पूर्वीनं असा नियम होता. पूर्वीनं मुलीचं लग्न बाप सांगता असा नियम होता पूर्वी. आता बाप काहीच करायचं नाही. पोरगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगू आपण जावं म्हणून लॉन्स मध्ये फक्त थोडा करायचा. या नालायक हो. आता मुलगी वयात आणि लग्नाला आली. बाप आणि मुलीचं आणि मुलीचं वैशिष्ट्य असतं. कोणती मुलगी घ्या इनवर्ड अख्ख्या जगात कोणत्या पोरीचा अभ्यास करा. मुलगी प्रेम करताना कोणती पोरगी असू द्या इनवर्ड अख्ख्या जगात हुशार पोराच्या पोरगी कधीच नाही लागणार. असं जगात जाणार नाही. पोरगी केंद्रात पाहिला येणारा, बोर्डात पाहिला येणारा, PIची परीक्षा दिलेला, MPSC दिलेला, क्लास 1 UPSC दिलेला
पोरावर पूर्वी कधीच प्रेम करतात केवढ्याची पैसा पूर्वी प्रेम करताना दरिद्री दरिद्री म्हणजे बाजूनी ही दिवसच्या मोकळी चोरी को मोटरसायकलचे फारतोच खोलून आणि ही त्याला विषयी माझ्या डोळ्यातला आणि सगळ्या जेवढ्या मुली पळून गेल्या तेवढ्या आयुष्यात संसारात केले त्या कधी सक्सेस झाल्या नाही का नाही बापाचं हृदय फाडलंय सृष्टीच्या दरबारात मी आहे आता ही पोरगी वयात आली कोण बुद्धी तिला करायचं नाव का याच्यातच नव्हतं गावातल्या गावातच द्यायची ठरलं कोणला दिली माहिती का बारीक आहे का नवरी आहे बुद्धी नवरा कोण आहे तिला माहिती काम कोण आता थोडं किचकट आहे नवरी बुद्धी नवरा आणि पुरुष पूर्ण सोडून निघाला भजनी सुद्धा असतात शरीरात जर माणसाचा काम तयार झाला तर तो काम डोळ्यावर बाहेर निघायला पहिलं पाप डोळ्यात तयार होतं आणि डोळा इतका हुशार आहे स्वतः का पाप होत नाही चत्राकडे तो ते पाप लगेच मनात पाप आणि मनात एकदा पाप आलं तर मन डोळ्यापेक्षा हुशार आहे मन स्वतःच होत नाही इंद्रियाचं पाठवून आणि इंद्रिय एकदा खवळले आणि शरीरातला काम एकदा खवळला की विद्वान माणूस सुद्धा चुकीचा पाऊल टाकतो माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठी साधून फिरून इथं चालत इथं काम खवळला का बिघाडला आणि काम खवळला ना शरीरातला तो काय काय करतो ऐकायला एक काम कधीच वय पाहत नाही काम कधीच जात पाहत नाही काम कधीच नाथ पाहत नाही काम कधी शील पाहत नाही काम कधी कुळ पाहत नाही काम कधी कालवेळ पाहत नाही आणि काम कधी लाज धरत काम आता उलटा आहे का काम शरीरातला जर पुरा झाला नाही निघायचा बरं का पोर शरीरातला तयार झालेला काम जर तृप्त झाला नाही तर पुरुष तयार आणि जेल मध्ये 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आपल्याला नाही म्हणून हे वाईट आहे असं अजिबात नाही खून करायला काही 2-4 दिवस लागले मर्डर करायला काय 5-6 दिवस लागले गोळीबार करायला काय दुपार लागत पण माझा तुम्हाला प्रश्न आहे वाईट वागून तुम्ही करणार काय जेलमध्ये जर तुम्ही कधी गेले आम्ही जेव्हा आरोपींपुढे कीर्तन करायला तुम्हाला काय मी त्यांचं तर जाऊ माझं नाही शिल्लक राहील तर आरोपी कीर्तनाला दर्जाचा लागतात कारण कर्म 2 मिनिटाचा आहे पण जिंदगी संपत ही 2 मिनिटाची झलक होती कोण करायला काय चाललं पाया पडतं तुमच्या सगळ्या लोकांच्या 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बघू शकतो आता जर एखाद्याला म्हणजे तुला कीर्तन संपला आला तो इंद्रिकर भोकस इंद्रिकर काय एका झापडीच्याकडे इंद्रिकर भोकस ना अवघड नाही 10 लाख खर्चाची खावा हा प्रश्न तुम्ही का वाईट वाटता मला हे सांगा खरं का खोटे काय सांगितलं आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी असेल तर हे तुम्ही मुलांना जरा समजून सांगितलं का मारा का आणि तो काम नावाचा नवरा कुणाला करून दिला तो गेला आणि त्याच कामानं काय केलंय धडक मारले
नाव आहे बुद्धी, नवऱ्याचं नाव आहे सोडायचं नाही बरं उसरतं मग गोठा होईल. त्या काम नावाच्या नवरीची आई, आता हिची कोण झाली? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. आणि ती कशी आहे? नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आता वासनेचा नवरा, हिचं सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे शंभू. आता आपल्या सगळ्यांना काय झालं? त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. बोला ना. नंदा नाव आहे का तिला? आशा, इच्छा, कृष्णा आणि कल्पना. हे कोण झालं? नंदा. त्या नंदाला 6 भाऊ आहेत. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ, नंदा 4 आणि तीर 6. 6 तीर आहे का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. एवढं गाचपाणी या गावात राहत का जगमागाय बसले. आणि त्या गावात बसला सप्ता. पुरीचा बाप गेला पुरीला आणायला. बाई इंद्रिकेचं कीर्तन येतात. त्यांना विचार जावाई बा मुलगी पाठवा. काय मामा आपलं काय चालत? आमच्या आईला इच्छा. मी 9वी पासून तुमच्या पुढे ते शब्दाच्या पुढे येईन बाई. मुलगी पाठवा. काय नाही बा. दारातली कुत्री घरातली मी चालते. किंवा तेव्हा मुखती घरात मुखते तिसरे कोणी आहे का? याई वा मुलगी पाठवा. मी तर वांग्यात नाही. माझं कोण आहे? बाप रडायला लागला. सासरा म्हणतोय नाही, सासू म्हणते नाही, आणि बाहेर आपलं सासरा म्हणतोय नाही. बाप रडला. पोरगी आली लागून. बाबा माझ्या घरात मी कोण आहे? तुमची मुलगी. इथं लिहित आहे बरं ना. बुद्धी देवाला म्हणते. तर बाप कोण आहे? देव. मुलगी कोण आहे? बोला बोला. बाबा डोळ्याचं पाणी पुसा. माझ्या दारात येऊन तुम्हाला रडणं शोभत नाही. तुमचा अपमान नाही, माझा अपमान. अगं बाई पण विलाज नाही. पाणी पुसा. याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार. बापांना मी काय पाप केला? एवढ्या सुंदर शरीरामध्ये तुम्ही जर मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर माझ्या दारात येऊन तुम्हाला रडायची गरज आहे. कामे नदी तिथं नदी
ऐका बाबा, आता तुमचा झालाय अपमान आणि स्त्री काही सहन करते पण बापाचा अपमान सहन करत नाही. ती पोरगी काय म्हणली माझी काय का मला न्यायला आली, त्यांनी पाठवलं नाही. अपमान कोणाचा झाला? तुमचा. बदला मी घेणार. बाप म्हणला पोरीला तू काय बदला घेशील? काय काम नावाचा नवरा मी भरणार होते. वासना नावाची सासू मी नामात तडीन करून देईल आणि सासऱ्याला घरातून काढून देईल. जंब नावाच्या कोणत्या घरातून? आणि ते 4 फुटावरतीचं लग्न करून टाकले. आणि या 6 बिरांना आणि या 6 बिरांना मी वाईला काढून दिलं. मी एकटी राहील. नवरा गुतला भासना, सासू गेली नामात, सासरा दिला घराच्या बाहेर घालून. 4 नंदांचे दिले लग्न करून आणि 6 बी दिले वाईले काढून. मी एकटी राहिली ना. माझ्या हृदयातल्या ज्ञानाचा प्रकाश इतका पडेल, कोटी चंद्र जरी एकत्र आले तर त्याच्यापेक्षा माझ्या ज्ञानाचा प्रकाश सहस्त्र चंद्राचा प्रकाश रात्री आहे, दिवसा नाही. सूर्याचा प्रकाश दिवसा आहे, रात्री नाही. चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, बल्बचा प्रकाश मर्यादित आहे, पण ज्ञानाचा प्रकाश अमर्याद आहे. चंद्राच्या मध्ये शीतलता आहे, सूर्याच्या प्रकाशात तेजस्वीता आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशात नम्रता आहे. चंद्राचा प्रकाश शीतलता आहे, सूर्याचा प्रकाश तेजस्वीता आहे, पण ज्ञानाचा प्रकाश नम्रता आहे. आणि जिथं नम्रता आहे तिथं पायात लक्ष्मी. जिथं नम्रता आहे, तुम्ही थोडं नयनमध्ये माझ्या घरांमध्ये थोडं असं केलं तरच ती खरी इच्छा आली होईल. कारण ही कोण आहे? दीपकशी प्रकाशनी प्रभा उजळल्या दश दिशा. दशा 10 कोणत्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, 8 वर आणि खाली. 10च्या 10 दिशेला ज्ञानाचा प्रकाश जाईल. तुम्ही ज्ञानाचा प्रकाश पाहायचा असेल तर नम्र व्हा आणि ज्ञानाला किंमत आहे. उगाच काही बोलत जाऊ नका. काही लोक म्हणतात डॉक्टर झाले, हो नाही, विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच. वकील झाले, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे.
आपल्या पोरांनी असं नाही म्हणतं इंजिनियर आहे हो द्या. शेवटी प्रारब्ध कर्म वागणं माणसं सांभाळण्याची ताकद या गोष्टीला किंमत. काही लोक मोठे दुकानदार आहेत फुगिरले ते धावतात माणसं दुकानात गेलं का जाईल त्याच्या. काही माणसं माल खराब देतात पण इतकं वळवळ देतात खराबच माल पैसे खातात. वा 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 अंगात केला. सेवा करायची संधी मिळाली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेवा आधी माल खाऊ ज्याची त्याची पैसे कमवण्याची टेक्निक. आणि 80% लोकांना पैसे कमवायचे अक्कल आहे पण खर्चायचे नाही. खर्चा इंग्रजीचे वाक्य आहे. अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपूनच वापरली. पैशाचा ऊट केलं पण चालतं. तुम्ही महिन्याला आता नवरात्र बसले अख्ख्या 2 तासात मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. तुम्हाला आता माझा तुमचा भाऊ म्हणून एक काम ऐकावं लागेल. ऐकायला तुम्ही काही बोल ऐक. उद्या संध्याकाळपासून स्वयंपाक करताना किचन वाट्यापाशी भेंडी कापताना कारलं कापताना वांग कापताना मुलाला मुलीला जवळ घ्या आणि तुम्ही 3 जण घरात खाली थोडी नादी लावा. हा प्रयोग जर तुम्ही 8 दिवस केला तर 8 दिवसांनी तुम्हाला करायची गरज नाही. तुमचं पोरगच सांगणार मग मी हरिपाठ. आणि असा प्रयोग जर तुम्ही 1 महिना केला तर 1 महिन्याला मला फोन करून सांगा तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही. ज्ञानो बोलायच तुमचा हरिपाठ आपापल्या वेळेस तुमच्या तोंडातून आपण बाहेर पडला. खालीवर होतील ते आपलं चित्त चंचल नसल्यामुळं स्थिर नसल्यामुळं आपण खालीवर. पण माऊली हरिपाठ करून घ्या. आजच्या जगाला सगळ्या संकट महाराज 80% डॉक्टर लोक सांगत नाही पण 80% पेशंट डॉक्टरांकडे मनोरुग्ण नाही. ते फक्त म्हणजे पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या तांबड्या ढोकळ्या मारते. 80% लोकांना मनाचे आजार आहेत. आणि तुमच्या पाया पण संपायचे घेताना इष्टित वाटलं हो द्या फक्त मन खचून देऊ. आणि मनाला जर कोणता आजार असेल तरी फक्त आमच्याकडे तिथं कोणता डॉक्टर चालणार नाही. मन शुद्ध करायला एकच डॉक्टर आहे हरिपाठ. मन शुद्ध करायला एकच डॉक्टर आहे काकडा. आणि काकडानं हरिपाठ केला मन प्रसन्न झाल्याशिवाय महिला मुलाचा खेळ नाही करायचा. काही सुनाशी आपलं घर आपल्याला वाटत तेव्हा चहा ठेवायला काय तिथे हातात जायचं काय काम काय काम. तुम्ही बावळटपणा करता नवीन सुना आली का बाई 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 कायची बाई तुझ्या बापात तुला आहे ती काय वळवळ करी. तुम्ही बावळात पहिल्यांदा नवीन आली का बाई बाई भाग्यवान भाग्यवान बाई मला पाकायचं मला असं वाटलं उशीर होतं का सोडून द्यावं लागलं करायला वस्तू नाही झालं थोडं पोरगी चांगली दोधाई गाडी ती दोधाई होती तुझी काय ती गोष्ट आळी ना का पहिला आज दिलेलं काय झालं काय बाई दुर्बुद्धी सुशी ती आम्हाला सोडला असतं काय नाही बाई माझ्या स्वप्नात नव्हतं सणाच्या कोणी मागं सगळं चोरीचं सगळं सगळं आता का हात धुणे पकडायचं दिवसापासून लोक ₹5 आता ते काय करायला लावून जायची दूध काढायला पूर्वी पुरवली केली तर
म्हणणारा चौक बिजली मला तुला बसेल काय केला आणि परत पहिल्यांदा एक चूक केली का भावाची मुलगी सुरू केली ठीक आहे झाली कशी जिंकली बरं अहो डोकं वापरीत जायचं काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे एवढी तर जास्त असायचं तो तिचा भाऊ बाप आहे आपला तुझ्या प्रसंगाला कोणाची बाजू घेऊ एवढी तर मूर्ख सर माझ्या पप्पाला आधार तू झाली तुला चांगला आधार काही म्हणून राहतं ना शेजारच्या वाटत काही म्हणतात बाप साठचं वगैरे थोडं व्यवस्थित वाटावं म्हणजे माझ्या सांगण्यात पडायचं जवळ हे सकल चिंता एवढं चांगलं आहे ना जग चांगलं एवढं संपलं आपले डोळे गेले टीव्ही चालला शरीर चांगलं आहे म्हणून हे सगळं चांगलं एकदा हे तुम्ही फक्त याला पाहिला दुनिया बोल मला खुलवायचं का नाही तुम्हाला बसायचं कोण वाजले की माझ्याकडे उभं राहिलं तुम्हाला भान राहत नाही म्हणजे आमची कीर्तनाचा असाच पकडा आज गायक वादक गुणजन मंडपाले मी शिष्टीवर आज गायक वादक गुणजन मंडपाले मी शिष्टीवाले सावराजी समाधी मित्र मंडळाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपले समाधी मित्र मंडळ परभणी कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माननीय खासदार साहेब त्यांच्या पत्नी जगन्नाथ जोगदेव साहेब महाराज गिरी कार्यक्रमाचे आयोजक आजचे कीर्तन नुसतं ऐकू नका यातलं एक वाक्य म्हणजे जीवन आहे मुलांना तुम्हाला आज हरिपाठ करावाच लागेल सगळ्या मंडळीला धन्यवाद गायक सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा